हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 25 जानेवारीला रथसप्तमी आली आहे. रथसप्तमी हा भगवान सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रथसप्तमी 2026 व्रत कुणी करावे, पूजा मांडणी कशी करावी, नैवेद्य काय अर्पण करावा, दूध उतू कसे जाऊ द्यावे, ही संपूर्ण माहिती आपण बघू. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. आपल्या आयुष्यात सूर्यदेवाचे किती महत्त्वाचे स्थान आहे. सूर्यदेवता आपल्या आयुष्यात नसेल तर आपल्याला संपूर्ण आयुष्य अंधारात घालवावे लागेल. असे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आपल्या इच्छा फलप्राप्ती होते, चांगले आरोग्य लाभते व समृद्धी लाभते. रथसप्तमीची पूजा केल्याने कोणते फायदे होतात? आरोग्य सुधारते, शारीरिक व मानसिक आपल्याला ताण कमी होतो, कष्टापासून मुक्ती मिळते, सौभाग्य प्राप्ती होते, धनप्राप्ती देखील होते. पुराणात असे म्हणले आहे की सूर्याची पहिली किरण ही रथसप्तमीच्या दिवशीच पहिली पडली होती. त्यामुळे ह्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिले खूप महत्त्वाचे आहे. सगळ्यांनी देणे खूप गरजेचे आहे. इच्छा पूर्ण होतात व अर्घ्य देताना तांब्यात पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू तीळ टाकायचे आहे व सूर्य अर्घ्य द्यायचे आहे व सूर्य देव या दिवशी रथात विराजमान झालेले असतात. यामुळे या दिवसाला रथसप्तमी म्हणले जाते. या दिवशी मुद्दाम दूध उतू जाऊ देतात, हे शुभ मानले गेलेले आहे. दुपारी 12च्या आत हे दूध अग्निदेवांना अर्पण करायचे आहे व दूध कसे उतू घालायचे ते आपण पाहू. थोड्या समिधा घ्यायच्या आहेत व त्यात शेणाच्या गौरी पण घालायच्या आहेत. तुम्हाला दीप प्रज्वलित करण्यासाठी तूप किंवा कापूर घ्यायचा आहे. समिधा प्रज्वलित झाल्यानंतर त्यावर मातीचे बोळके ठेवून त्यामध्ये दूध टाकायचे आहे व थोडे तांदूळ व थोडी साखर टाकायची आहे. तो भात आपल्याला शिजवायचा आहे. त्यातले दूध उत्तर किंवा पूर्वेकडे उतू जावे हे खूप शुभ आहे. तुम्ही हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे व ते दूध तीर्थ म्हणून सगळ्यांना द्यायचे आहे. ह्यामुळे आरोग्य सुधारते. हे व्रत ज्यांना आरोग्य तक्रारी आहे त्यांनी हे आवर्जून करावे. स्त्रियांनी हे व्रत करावे. ज्यांना उपवास जमत असेल त्यांनी उपवास करावा. ज्यांना जमत नाही त्यांनी नाही केला तरी चालेल, पण पूजा करायलाच पाहिजे. पूजा कशी करायची ते आपण पाहू. या दिवशी तुम्ही काहीही दान करू शकता. एक पाट घ्यायचा आहे व त्यावर सूर्यदेव रथात बसलेले असे 7 घोड्याचा रथ अशी रांगोळी किंवा छापा काढायचा आहे. त्या सूर्यदेवाला हळदी कुंकू वस्त्रमाळ व फुले लाल कलरची फुले अर्पण करायची आहे. गणपतीला पण आपल्याला फुले वस्त्रमाळ पूजा करायची आहे. सप्तधान्य मांडून ठेवून त्याची पण पूजा करायची आहे. तिळगुळाचा नैवेद्य ठेवायचा आहे. नंतर आरती करायची आहे व साष्टांग नमस्कार घालायचा आहे व ओम सूर्याय नमः 108 वेळा जप करायचा आहे. अशा प्रकारे पूजा केल्याने